नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आईस्क्रीमचा कप आणि प्लास्टिक बॉटलचा जो वरचा भाग कट केलेला आहे त्याच्यापासून एक सुंदर शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा अशा वस्तू असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा। आता अगोदर आपण हा जो आईस्क्रीमचा कप आहे त्याला डेकोरेट करायचा आहे आणि ही प्लास्टिकची बॉटल बाजूला ठेवायची आहे। डेकोरेट करण्यासाठी इथे मी असा क्राफ्टिंग टेप घेणार आहे। या पद्धतीने हा टेप आपण या कपला बाहेरच्या बाजूने चिकटवून घ्यायचा आहे। तुम्ही इथे याला कलर सुद्धा करू शकता, तुमच्या आवडीनुसार याला तुम्ही डेकोरेट करू शकता। आता आपल्याला ही प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे। त्याच्यावरती जो हा स्टिकर चिकटवलेला असतो तो आपल्याला जेवढा काढता येईल तेवढा काढून घ्यायचा आहे। या बॉटलला आपल्याला आता कलर करायचा आहे, त्यासाठी इथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। हा कलर आता आपण ब्रशच्या साहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूने या पद्धतीने करून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। अशा पद्धतीने हा व्हाईट कलर आपला करून झालेला आहे। हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे। कलर आता याचा सुकलेला आहे। या बॉटलवरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे। डिझाईन करण्यासाठी इथे मी रेड ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। अशा प्रकारच्या छोट्या साईजच्या ब्रशने आपण याच्यावरती रेड कलरची पानांची डिझाईन करायची आहे। तसेच ब्ल्यू कलरची आणि ग्रीन कलरची सुद्धा पानांची डिझाईन करून घ्यायची आहे। आता ब्लॅक कलरने आपण या पानांच्या आतमध्ये छोट्या छोट्या लाईन करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीची डिझाईन या बॉटलवरती मी करून घेतलेली आहे। तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही करू शकता। आता हा जो कलर आहे तो आपल्याला सुकायला बाजूला ठेवायचा आहे आणि हा जो आईस्क्रीमचा कप आहे त्याला आपल्याला आता घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला होल करायचा आहे। होल करण्यासाठी इथे मी बॉटलचं झाकण घेतलेलं आहे। स्केच पेनने आपण असं सर्कल करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे। अशा प्रकारचा होल आपण या कपला करून घेतलेला आहे। आता याचा उपयोग आपल्याला कसा करायचा आहे ते बघूया। ही जी डेकोरेट केलेली बॉटल आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचं जे झाकण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। झाकण काढून झाले की आता ही बॉटल आपण या कपच्या मधोमध बसवून घ्यायची आहे। या पद्धतीने कपच्या होलमध्ये ही बॉटल बसवून आपल्याला बॉटलचं झाकण पॅक बसवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण यापासून एक शोभेची वस्तू बनवलेली आहे। आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे। इथे मी त्यासाठी आर्टिफिशियल प्लांटर घेतलेलं आहे। हे आपण आता याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। ठेवल्यानंतर आता इथे तुम्ही हे बघू शकता किती सुंदर दिसत आहे। अशा प्रकारचा एक सुंदर फ्लावर वेस आपण या बॉटलपासून बनवलेला आहे। तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा अशा प्लास्टिकच्या बॉटल फेकून न देता तुम्ही सुद्धा त्यांचा असा वापर नक्कीच करा आणि असेच काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता। थँक्यू।